हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत 2.3 लेसन क्लीन वॉटर. तर लेसनचं नाव काय आहे? क्लीन म्हणजे स्वच्छ आणि वॉटर म्हणजे पाणी. तर स्वच्छ पाणी याबद्दल हा लेसन आहे, तो आपण बघणार आहोत. वी मस्ट मेक शुअर दॅट अवर वॉटर इज क्लीन अँड प्युअर. आता आपल्या घरामध्ये जे पाणी येतं, जे पाणी आपण पितो, तर ते जे आपण पाणी पितो ते स्वच्छ आणि शुद्ध असले पाहिजे. ठीक आहे, तर समजलं. मेक शुअर म्हणजे त्याची खात्री करून घ्या की आपण जे पाणी पित आहोत, आपल्या घरामध्ये जे पाणी येत आहे ते क्लीन म्हणजे स्वच्छ आणि प्युअर म्हणजे शुद्ध असलं पाहिजे. आता स्वच्छ आणि शुद्धमध्ये काय फरक आहे? तर क्लीन म्हणजे काय? ते गढूळ नसलं पाहिजे, त्याच्यामध्ये काही घाण नसली पाहिजे, ते झालं क्लीन. आणि प्युअर म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये जर्म्स नसले पाहिजेत, जंतू नसले पाहिजेत. ओके. वी मस्ट ड्रिंक ओनली क्लीन वॉटर. आपण फक्त स्वच्छच पाणी पिलं पाहिजे, नाहीतर काय होईल? आपण जर अस्वच्छ पाणी पिलं तर मग आपण आजारी पडू, आपल्याला पोटाचे आजार होतील, पोट दुखेल, उलट्या होतील. ओके. वॉटर कॅन बी प्युरिफाईड बाय बॉइलिंग अँड फिल्टरिंग. तर आता आपल्या घरामध्ये येणारं पाणी हे स्वच्छ किंवा शुद्ध कसं करायचं, प्युरिफाय कसं करायचं? तर ते पाणी तुम्ही उकळून पिऊ शकता. ते पाणी जर तुम्ही उकळलं की त्यातले जे जर्म्स आहेत, जंतू आहेत, ते मरून जातात. आणि अशा प्रकारचा फिल्टरसुद्धा तुम्ही वापरू शकता. नाउडेज वॉटर इज ऑल्सो प्युरिफाईड युजिंग इलेक्ट्रॉनिक वॉटर फिल्टर्स. हे अशाच प्रकारचा फिल्टर हा इलेक्ट्रॉनिक वॉटर फिल्टर आहे. तुमच्या घरामध्ये असेल बघा, त्याचं बटन दाबलं की त्यातून पाणी येते. ठीक आहे. ॲट होम वॉटर कॅन बी स्टोअर्ड इन क्लीन वेसल्स ऑर क्लीन पॉट्स. घरामध्ये जे आपण पाणी साठवून ठेवतो किंवा पाणी भरून ठेवतो, तर ती पाणी भरण्याची जी भांडी आहेत, वेसल्स म्हणजे भांडी, ती स्वच्छ असली पाहिजे. आणि पॉट्स म्हणजे मडके, आपण उन्हाळ्यामध्ये वापरतो की नाही, माठ, मडके, तर ते सुद्धा स्वच्छ असलं पाहिजे. दीज मस्ट बी कवर्ड विथ अ क्लीन प्लेट ऑर अ क्लीन क्लोथ. आणि ते जे पाण्याने भरलेलं भांडे आहे तर ते असं झाकून ठेवलं पाहिजे. तर त्याचं झाकण म्हणून तुम्ही स्वच्छ कापड वापरू शकता किंवा स्वच्छ एखादी प्लेट वापरू शकता, म्हणजे त्याच्यामध्ये जी घाण आहे ती उडणार नाही, धूळ उडणार नाही. ओके. अ क्लीन ग्लास मस्ट बी यूज्ड फॉर रिमूव्हिंग वॉटर फ्रॉम अ वेसल. आता ह्या आपण जर भांड्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे, पण ते भरलेलं पाणी घेण्यासाठी सुद्धा आपण स्वच्छ ग्लास वापरायचा आहे. इथे बघा दाखवलंय, असं बॉईल करायचं, पाणी उकळलं की मग असं फडक्याने एका कापडाने ते गाळून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर. ठीक आहे. आणि मग ते त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पिण्यासाठी सुद्धा स्वच्छ ग्लास वापरायचा आहे. We make the water impure by bathing, washing clothes and throwing waste in the lakes and rivers. आता हे पाणी अस्वच्छ कसं होतं? तर पाण्यामध्ये, नदीमध्ये, तलावामध्ये आंघोळ करणे, कपडे धुणे किंवा असं कारखान्यांचं जे सांडपाणी आहे, वेस्ट पाणी आहे, ते नदीमध्ये सोडणे, तलावामध्ये सोडणे, याच्यामुळे पाणी अशुद्ध होतं, अस्वच्छ होतं. इम्प्युअर वॉटर लीड्स टू सिकनेस अँड डिसीजेस. अस्वच्छ पाण्यामुळे आजारी पडतो आपण आणि आजार वाढतात. वी मस्ट नॉट वेस्ट वॉटर. अशा प्रकारे नळ चालू ठेवून काम करायचं नाही किंवा नळ चालू ठेवून कुठेही जायचं नाही. आपण पाणी वाया नाही घालवलं पाहिजे. यूज वॉटर ओनली व्हेन इट इज नीडेड. जेव्हा गरज असेल तेव्हाच पाणी वापरायचं आहे. बघा, बरेचसे लोक ब्रश करताना सुद्धा नळ चालूच ठेवतात, तर तसं करायचं नाही. ब्रश करताना नळ बंद ठेवायचा, फक्त तोंड धुवायच्या वेळेस मग नळ चालू करायचा. हे झालं एक छोटंसं एक्झाम्पल. काही जण कपडे धुताना नळ चालूच ठेवतात, भांडी घासताना नळाचं पाणी चालूच असतं, अशाने ते पाणी वाया जातं. वॉटर यूज्ड फॉर वॉशिंग व्हेजिटेबल्स ऑर ग्रेन्स कॅन बी यूज्ड फॉर वॉटरिंग प्लांट्स. आता भाज्या धुण्यासाठी किंवा धान्य धुण्यासाठी, फळे धुण्यासाठी जे पाणी आपण वापरतो, तर ते जे पाणी भाज्या धुतल्यानंतर राहिलेलं जे पाणी आहे ते झाडांना, कुंड्यांना तुम्ही घालू शकता. अशा प्रकारे पाण्याची बचत होऊ शकते. समजलं लेसन? तर अशा प्रकारे स्वच्छ आणि शुद्ध पाणी वापरायचं आहे. पाणी अशुद्ध करायचं नाही आणि पाणी वाया घालवायचं नाही. हे आपण या लेसनमध्ये शिकलो. आता आपण याचे क्वेश्चन आन्सर पाहूयात.
क्वेश्चन 1, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट, व्हाय मस्ट वी ड्रिंक क्लीन वॉटर. आता खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची. त्यातला पहिला प्रश्न आहे की आपण स्वच्छ पाणीच का पिलं पाहिजे. आन्सर, वी मस्ट ड्रिंक क्लीन वॉटर बिकॉज इम्प्युअर वॉटर लीड्स टू सिकनेस अँड डिसीजेस. इथे आहे बघा, इम्प्युअर वॉटर लीड्स टू सिकनेस अँड डिसीजेस, हे त्याचा आन्सर आहे. सेकंड, नेम 2 वेज बाय विच वॉटर इज मेड इम्प्युअर. आता पाणी अशुद्ध होण्याचे 2 पर्याय किंवा 2 मार्ग कोणते आहेत. तर वॉटर इज मेड इम्प्युअर बाय वॉशिंग क्लोथ्स अँड थ्रोविंग इथे वेस्ट पाहिजे, थ्रोविंग वेस्ट इन द लेक्स अँड रिव्हर्स. तर पाणी अस्वच्छ केव्हा होतं. आपण पाण्यामध्ये जेव्हा नदीमध्ये तलावामध्ये कपडे धुतो किंवा त्याच्यामध्ये काहीसुद्धा घाण सांडपाणी सोडतो तेव्हा. क्वेश्चन 2, कम्प्लीट द सेंटेन्स गिवन बिलो. खाली दिलेले सेंटेन्स आहेत, वाक्य आहेत, ते पूर्ण करा. वॉटर कॅन बी प्युरिफाईड बाय. आता वॉटर कसं प्युरिफाय करतो. इथे आहे बघा आन्सर, वॉटर कॅन बी प्युरिफाईड बाय बॉइलिंग अँड फिल्टरिंग. ते आपण इथे पुढे लिहायचं, बॉइलिंग अँड फिल्टरिंग. ठीक आहे. त्यानंतर सेकंड, ॲट होम वॉटर कॅन बी स्टोअर्ड इन. घरामध्ये आपण पाणी कशात भरून ठेवतो. वेसल्स और क्लीन पॉट्स. क्वेश्चन नंबर 3, टिक द करेक्ट स्टेटमेंट. आता करेक्ट स्टेटमेंट असेल त्याला टिक करायचं आहे. फर्स्ट, इम्प्युअर वॉटर मेक्स अस हेल्दी. तर इम्प्युअर म्हणजे अस्वच्छ. तर अस्वच्छ पाण्यामुळे आपण हेल्दी होतं का. असं हेल्दी म्हणजे काय, निरोगी होतो का. तर नाही, चुकीचं आहे. सेकंड, वी मस्ट नॉट वेस्ट वॉटर. तर आपण पाणी वाया नाही घालवलं पाहिजे, ते करेक्ट आहे. थर्ड, प्लांट्स नीड वॉटर टू लिव्ह म्हणजे जगणे. तर जे प्लांट्स आहेत, झाडे आहेत, तर त्यांना पाणी लागतं जगण्यासाठी. बरोबर आहे ना. हो, करेक्ट आहे. मग राईट टिक द्या. फन ॲक्टिव्हिटी. आता ही एक छान ॲक्टिव्हिटी आहे, ती करायची बरं का. फाइंड आउट फ्रॉम युअर पॅरेंट द मेथड यूज टू फिल्टर ड्रिंकिंग वॉटर ॲट युअर होम. तर तुमच्या घरी पिण्याचं पाणी तुम्ही कशा प्रकारे फिल्टर करता ते तुमच्या आईवडिलांना विचारायचं आहे. क्लीन अँड प्युअर वॉटर इज नेसेसरी फॉर गुड हेल्थ. क्लीन म्हणजे स्वच्छ, प्युअर म्हणजे शुद्ध. तर स्वच्छ आणि शुद्ध पाणी हे तुमच्या गुड हेल्थ, चांगल्या आरोग्यासाठी नेसेसरी म्हणजे गरजेचे आहे. ठीक आहे. हे आपण या लेसनमधून शिकलो. तर लर्निंग आउटकम आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये, टू ॲक्वायर द नॉलेज ऑफ क्लीन अँड प्युअर वॉटर. तर आपण या लेसनमधून आपल्याला स्वच्छ आणि शुद्ध पाण्याबद्दल माहिती मिळाली. हो ना. चला, बाय बाय.